त्या सर्व शेतकरी बांधवांचं सुद्धा मी यापासून मनापासून धन्यवाद देतो। आमचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, आमचे महाराष्ट्रातले प्रदेशचे पदाधिकारी आणि विशेषतः हिंगोली, परभणी, नांदेड या भागातून ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला, हिंगोली जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। आणि ज्या घोषणा आपल्या होत्या, ज्या मागण्या आपल्या होत्या, त्या 2-3 घोषणा मी या ठिकाणी देतो, तुम्ही त्याला आपण प्रतिसाद द्यावा। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, शेतीमालाला हमी भाव, शेतीमालाला हमी भाव, अमेरिकेबरोबरचा करार रद्द, अरे रद्द रद्द रद्द। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। यानंतर मी राज्याचे माजी मंत्री, आदिवासी नेते आदरणीय शिवाजीराव मोघे साहेब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो। महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व आदरणीय सपकाळ साहेब, प्रदेशाध्यक्ष, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व प्रतिष्ठित भगिनी आणि बंधूंनो, आज जे आपण काम करत आहे मला वाटतं खूप आहे, म्हणजे इतकं चांगलं आहे। पदयात्रा बऱ्याच लोकांना पटत नाही, परंतु पदयात्रेसारखं पॉवरफुल कोणतं साधन नाही, ते आपण स्वीकारत आहे, त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद करतो। कारण या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींनी पदयात्राच केली। राहुल गांधीने ज्यावेळेला त्यांचे 2019ला 44 लोकसभा सदस्य होते आणि त्यांनी पदयात्रेद्वारे ते नव्याण्णव करून दाखवले। ही शक्ती आहे आणि म्हणून तुम्हाला कोणी कमकुवत नाही तर हे शस्त्र अस्त्र मजबूत आहे, त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो। आणि शेतकऱ्याच्या बाबतीत आणि प्रदेशात नुसतं शेतकऱ्याच्या बाबतीत करत नाही, अन्यायाच्या बाबतीत करतात, बेरोजगारीच्या बाबतीत करतात, वेगवेगळे शिक्षण जे आहे, जे विषय आहे त्यासाठी महाराष्ट्रभर काम करतायत। परत त्यांना धन्यवाद देतो। आणि शेतकऱ्यावर अन्याय आज नाही, हे बीजेपी ज्या वेळेला आली त्या पहिला सांगतो तुम्हाला, आपल्याला लँड ऍक्विजिशन कायदा, शेतकऱ्याचे लाखो एकर जमीन देशामध्ये घेतात पण भाव मिळत नव्हते। आपल्या शासनाने 2013ला मनमोहन साहेबांनी एक कायदा केला की मार्केट व्हॅल्यूच्या 4% शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत आणि ते आपलं गव्हर्नमेंट खाली पास केलं, पण वर करण्यापर्यंत गव्हर्नमेंट गेलं आणि मग त्यांचं गव्हर्नमेंट आलं, त्यांनी मान्य केलं, पण त्यांनी एक अट टाकली की शेतकऱ्याला कमी भाव आहे म्हणून कोर्टात जाता येणार नाही। राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली सारे एक पक्षाने झाले, 2 वर्ष भांडले, शेवटी नाक घासून मोदीला म्हणावं लागलं की शेतकऱ्याला कमी भाव वाटत असले तर ते कोर्टात जाऊ शकते। ही एवढी ताकद काँग्रेसची आहे आणि म्हणून आणि आपण पाहतोय की मध्यंतरी एक शेतकऱ्याचं आंदोलन झालं, 2000च्या वर शेतकरी मारले, परंतु या मोदीला काही कमी जास्त वाटलं नाही। शेवटी मग त्यांना नाक असून ते शेतकऱ्याच्या विरुद्ध कायदे रद्द करायचं काम, म्हणून आपला जास्त वेळ न घेता आपण हे काम करत त्याबद्दल धन्यवाद देतो। शेवटी एक गोष्ट सांगेन की आज कोणी माना न माना म्हणजे मानला बीजेपी मानत नाही, या देशामध्ये गोरगरीब माणूस, खचंडीत माणूस, शेतकरी असो, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार असतो, त्या या देशाला मजबूत करण्याकरता एकच नेतृत्व भांडत आहे, ते म्हणजे राहुल गांधी। आणि त्याच्या पुढे फॅमिलीवर ईडी लागली आहे। इंदिरा गांधीचं वय आज एवढं 1980 असताना तिला 10 वर्ष त्या ईडीच्या चौकशी, त्याच्यामध्ये काहीच नाही, 10 वर्षाहून चालू आहे। तर हे असं बीजेपी दुष्ट सरकार आहे, याला हाणून पाडण्यासाठी आमचे साहेबराव कांबळे म्हणतात त्याप्रमाणे ईव्हीएम मशीन जी आहे जी जोपर्यंत खतम होत नाही तोपर्यंत कट्टर काँग्रेसवाल्याला तर भरोसाच वाटत नाही। म्हणून मला असं वाटते मोदीने आता हे अनेक दुष्ट काम केले, एक चांगलं काम करावं। जगात लोकशाही टिकवायची असेल तर या मोदीला हंटर लावून ईव्हीएम मशीन रद्द करायला लावा, एक तर चांगलं काम करावं ना। आणि म्हणून आणि आजच्या आयोजनामध्ये आमचे सचिन भाऊ आहे, साहेबराव कांबळे आहे, डॉक्टर पाचपुते आहे आणि इतर जे आपले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी खूप चांगला सहभाग घेतला, त्यामुळे धन्यवाद देतो। शेवटचं एकच वाक्य सांगतो की ओबीसी 450 जाती आपल्या महाराष्ट्रावर 6000च्या वर जात्या, हे संघटितरित्या जोपर्यंत काँग्रेस सोबत येत नाही तोपर्यंत आपल्याला चांगले दिवस येत नाही। त्याचं कारण असं आहे
आणि देशामध्ये राहुलजी असं एक नेतृत्व आहे की जे म्हणते ओबीसीला 27% रिझर्वेशन नाही पाहिजे, त्यांना 42 ते 45% रिझर्वेशन पाहिजे आणि त्यासाठी ते सर्वे मागत आहे. म्हणून आपण त्याच्या पाठीशी राहावं. एवढे बोलून माझे 2 मिनिटं समाप्त करतो. धन्यवाद साहेब. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय हर्षवर्धन दादांना. हर्षवर्धन दादा तुम आगे बढ़ो. हर्षवर्धन दादा तुम आगे बढ़ो. हर्षवर्धन दादा संघर्ष करो. आदरणीय दादा. शेतकऱ्यांच्या अधिकारांसाठी, हक्कांसाठी आज सकाळपासून शेतकरी संघर्ष यात्रा आपण सर्वजण सहभागी आहोत. कार्यक्रम करणं, मोठे मोठे कार्यक्रम करणं हे आपल्याला नवीन नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत त्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता, कारण सरकार मूक, बहिर आणि आंधळ आहे आणि आजच्या या परिस्थितीची जी व्याप्ती आहे, जे दुःख आहे ते समजून घेण्याकरता, सरकारपर्यंत पोहोचण्याकरता, शेतकऱ्यांना साथ घालण्याच्या अनुषंगानं आज सकाळपासून पदयात्रा आपली संपन्न होत आहे. या पदयात्रेत महिला भेटल्या, वयोवृद्ध माणसं भेटले, शेतकरी भेटले, शेतमजूर भेटले. एवढंच नाही तर एक भगिनी जी आहे ती मुलांना घेऊन आली आणि सांगितलं या मुलांच्यासाठी, आता शेतकऱ्यांसाठी, या मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. या सर्वांच्या चर्चेची गोळाबेरीज काय, तर आज आपला भारतीय नागरिक अस्वस्थ आहे, पीडित आहे, दुःखी आहे आणि स्वतःला अपमानित आणि शोषित अशा स्वरूपाचं त्याचं स्वतःबद्दलचं मत तयार झालंय. यातून काय होऊ शकतं, यातून एक क्रांती होऊ शकते किंवा यातून एक अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अराजकतेची परिस्थिती निर्माण करण्याकरता भारतीय जनता पक्ष हे वेगवेगळे कारस्थान रचत आहे, वेगवेगळ्या कृत्या लढत आहे आणि क्रांती करता काँग्रेस पक्ष जो आहे हा शेतकऱ्यांच्या सोबत, कष्टकऱ्यांच्या सोबत राजकीय भूमिकेच्या पेक्षा एक सामाजिक आणि संविधानिक भूमिकेच्या माध्यमातून साथ घालत आहे. मला एका गोष्टीचं मोहनदादा समाधान आहे, याही पदयात्रेच्या पातळीवर आपण संयोजक आहात आणि ठीक आजपासून 365 दिवसांपूर्वी 9 मार्च 2025ला एका पदयात्रेचे आपण संयोजक होत्या. ती पदयात्रा होती सद्भावना पदयात्रा. कारण त्यावेळेस संतोष देशमुख नावाच्या एका भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुखाचं, सरपंचाची हत्या निर्घृण स्वरूपात झाली होती आणि 2 जाती आपसात लढल्या होत्या. हिंदू मुसलमान कमी काही काय म्हणून मराठा आणि ओबीसी अशा स्वरूपाचं एक भांडण हे सत्ताधाऱ्यांनी कुठेतरी उभं केलं आणि किराणा घ्यायला जाताना जातीच्याच माणसाकडून किराणा घ्या, शाळेत मुलगा टाकायचा तर स्वतःच्याच जातीच्या शाळेत संचालकांच्या टाका, कापड घ्यायला जायचं तर जातीच्या मुलाकडून घ्या. एवढंच नाही तर धार्मिक कार्यक्रमात, कीर्तनाला, प्रवचनाला जातीचाच माणूस बोलवा, इतकं एक विष महाराष्ट्रभर पसरलेलं असताना त्या ठिकाणी सद्भावनेचं एक कर्तव्य काँग्रेसच्या माध्यमातून बघत असताना आपण सद्भावनेला साथ घातली. तेव्हा 1 वर्षापूर्वी ती सद्भावना हा कळीचा मुद्दा होता आणि आजही आपण त्याच्यावर काम करतोय. मात्र 1 वर्ष झाल्यानंतर समाधानाच्या पाठोपाठ दुःखही आहे. कारण दुःख काय, तर आज शेतकरी हवाल दिलाय, शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आज येऊन ठेपलाय आणि अशा वेळेस हातावर हात टाकून बसणं योग्य होणार नाही. मी माझ्या माध्यमाच्या पत्रकार मित्रांनाही धन्यवाद देतो की आज रोजी एवढा शेतकरी हवाल दिलाय, मात्र कुठेही काही होत नाही नावाची एक ओरड ही आज आपण करताना आढळून येतो. आम्ही केलेल्या प्रयत्नाला आपण साथ देतात. या साथीची आवश्यकता यासाठी आहे की लोकांपर्यंत आत्मविश्वास पोहोचवायचा. या ठिकाणी कोणाला शिवायशाप देऊन हा कार्यक्रम आम्हाला संपन्न करायचा नाहीये. मुद्द्याचे प्रश्न विचारायचे, वस्तुनिष्ठ प्रश्न विचारायचे की नरेंद्र सिलेंडर काय आहे हा आज कळीचा मुद्दा आहे. अमेरिकेच्या ट्रम्पला मोदीजी का घाबरतात आहे
हा कळीचा मुद्दा आहे. कदाचित हे दोन प्रश्न राजकीय असू शकतात, मात्र अमेरिकेशी केलेलं ट्रेड डील जे आहे हे रद्द करा, ही मागणी मात्र आमची आपण उचलून धरताय. याबद्दल मी कृतज्ञताही व्यक्त आपल्यासाठी करतो. मित्र, अधिक बोलणार नाही, मात्र भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 7/12 खोराकाची मागणी आपण करायला लागलो. माझ्या पंजाच्या जवळ 7/12 नव्हता. तो जमीन कसत होता, जमिनीचा लगान जो आहे हा पटवाऱ्याकडे देत होता, पटवारी जागीरदार जमीनदाराकडे देत होता. वहिवाटदार म्हणून माझ्या आजाचं नाव हे दप्तरी होतं, मात्र 7 वर आणि 12 वर माझा पंजा नव्हता, 8 आमच्या जवळ नव्हता. मग आपण मालक कसे झालो? स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1% लोकांजवळ 99% जमिनी होत्या आणि हे 99% जमीनदार जागीरदार हे मालक म्हणून या देशात राहत असताना पंडित जवाहरलाल नेहरू नावाचा एक समाजवादी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला. आणि समाजवादी माणसाने काय केलं तर या देशातल्या सर्वसामान्यांना, गोरगरिबांना आणि भारताच्या सर्व नागरिकांना शेतजमिनीचा मालक बनवण्याचा निर्धार त्यांनी केला. विनोबा भावे नावाच्या एका संतांनी साथ दिली. भूदान सुरू झालं. भूदान सुरू झाल्यानंतर भूदानाची वाहवा झाली. भूदान पुढे गेलं आणि मोगे साहेब, पंडित जवाहरलाल नेहरूंनी कुळ कायदा आणला आणि तो कुळ कायदा आणून या देशातल्या ओबीसी माणसाला जमिनीचं मालक करण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे कुळ कायद्याच्या माध्यमातून केलं. पुढे नेहरूजी त्यावर थांबले नाही. त्यांनी वतनदारांच्या, मोठ्या समाजाच्या लोकांच्या जमिनी या पुन्हा ज्या आहेत त्या गोरगरिबांना देण्याच्या अनुषंगानं सिलिंगचा कायदा आणला आणि या सिलिंगच्या कायद्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर एससी, एसटी, ओबीसी या समाजाला जमिनीचं मालक केलं गेलं. आज आपला जवळजवळ 7/12 आहे. हा 7/12 केवळ काँग्रेसच्या ध्येय धोरणातून आणि भूमिकेच्या माध्यमातून आहे. हे कोणत्या अभिनयातून आणि अहंकारातून नव्हे, तर देशाला पंतप्रधान कसा पाहिजे तर गरिबाचा विचार करणारा पाहिजे. श्रीमंताची आणि गरिबीतली दरी दूर करणारा पंतप्रधान पाहिजे. ही दरी वाढवणारा आणि मुठभर श्रीमंताचं चांगलं करणारा, अडाणी आणि अंबानीचं चांगलं करणारा पंतप्रधानाची या देशाला आवश्यकता नाही. आणि तो 7/12 घेऊन आपण काम करतोय. मला अजून पंडित नेहरूजींचं उदाहरण सांगू द्या. सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय हा पहिल्या राष्ट्रपतींनी घेतला आणि नेहरूजींना सरकारला प्रस्ताव पाठवला. नेहरूजींनी स्वागत केलं, प्रस्ताव स्वीकारला, पण त्यांनी म्हटलं की मंदिर जर बांधायचं असेल तर शासकीय तिजोरीतून का? या देशातल्या लोकांनी वर्गणी केली पाहिजे. मी वर्गणी करतो, तुम्ही वर्गणी करा आणि या मंदिर वर्गणीतून बांधल्या गेलं पाहिजे. कारण या देशाच्या तिजोरीतला पैसा हा मंदिरासाठी खर्च करायचा का भाकरा नागल सारख्या धरणाचा साठी खर्च करायचा, असा प्रश्न विचारणारा पंतप्रधान या देशाला होऊन गेला. आणि गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. ही भूमिका ही या देशाच्या पंतप्रधानांनी घेतली, नेहरूजींनी घेतली, नेहरूजींनी घेतली, लालबहादूर शास्त्रींनी घेतली, इंदिरा गांधींनी घेतली, राजीव गांधींनी घेतली, मनमोहन सिंगनी घेतली, नरसिंहरावजींनी घेतली, अटल बिहारी वाजपेयी हे दुसऱ्याचे पक्षाचे असले तरी त्यांनी या नियमांना न बदलता या नियमांमध्ये कुठलाही बदल न करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. मात्र हा सगळा इतिहास असताना आता एक नवीनच बाबा आहे 2014 पासून. भाई और बहनों, हर आदमी के खाते में कितने डालेंगे? आयको वाला नहीं, हर आदमी के खाते में 15 लाख डालेंगे. किसान को लागत मूल्य से 1.5 गुना दाम देंगे. हर साल 2 करोड़ लोगों को नौकरी देंगे. भाई और बहनों, आज रात 8 बजे के बाद 500 की नोट, 1000 की नोट नहीं रहेंगी. आतंकवाद को खत्म करेंगे. अजून काय काय सांगितलं? अजून बरंच काय काय त्या बाबाने सांगितलं. बरं हे झालं असतं तर त्यांचं अभिनंदन आपण केलं असतं. मात्र यातलं काय झालं? 15 लाख रुपये खात्यावर आले का? नाही आले. 2 कोटी रोजगार दरवर्षी मिळत आहे का? मिळत नाहीये. आतंकवाद बंद झालाय का? आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला लागत मूल्याच्या दीडपट भाव मिळतोय का? हात वर करून सांगा, मिळतोय का? 800 दिनचं गाजर दिलं
मात्र आज शेतकरी म्हणतोय की तुमचे 100 दिन तुमच्याजवळच ठेवा, कोई लौटा दो मुझे पिटे हुए दिन. हे म्हणत असताना मनमोहन सिंग साहेबांच्या काळात सोयाबीनचा भाव काय होता? सोयाबीनचा भाव 10,000च्या वर सोयाबीनचा भाव गेला होता. 8,000वर स्थिर आला होता. हरभऱ्याचा भाव काय झाला होता? बोला. हरभऱ्याचा भाव 9,000, 8,000, 9,000, 10,000वर गेला होता. तूर ती 10,000च्या पार गेली होती. कापूस तोही 10,000च्या घरात कुठे गेला होता. हळद ती देखील 17-18,000वर हळदही गेली होती. पेट्रोल काय भाव होतं? 55 रुपये पेट्रोल होतं. डिझेल काय भाव होतं? सिलेंडर काय भाव होतं? युरियाची थैली काय भाव होती? डीएपी काय भाव होतं? VC0 काय भाव होतं? एंडोसल्फान काय भाव होतं? मोनोक्रोटोफॉस काय भाव होतं? राऊंडअपचा काय भाव होता? अजून लोखंड सिमेंटमध्ये गेलो तर कदाचित विषयांतर होईल आणि शेतमालाला तर भाव मिळालाच नाही. आज सोयाबीनला भाव काय? 52 होता, 4.5 वर आला, पुन्हा 200-300 त्यांनी आता उचल खाल्ली. आणि हे सर्व का होत आहे? तर अमेरिकेचा पंतप्रधान जो आहे, हा अमेरिकेचा पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानाला तिथून ब्लॅकमेल करतोय. ब्लॅकमेल का करतोय? तर एप्स्टीन नावाची एक फाईल आहे आणि त्या एप्स्टीन फाईलमध्ये घाणेरडं कृत्य, लहान मुलांसोबत मुलींसोबत घाणेरडं कृत्य करण्याचं एक रॅकेट हे पकडल्या गेलंय. आणि त्या रॅकेटमध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव आहे अशी चर्चा असल्याची शरम मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर हा मुद्दा सांगताना वाटत आहे. त्यामुळे आपला पंतप्रधान हे पार्लमेंटमध्ये येत नाही म्हणजे 56 इंची छाती. आणि ऑपरेशन सिंदूर सुरू झालं आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये आपलं लष्कर जिंकता लाहोरपर्यंत पोहोचत होतं. मात्र ट्रम्पनी फोन केला आणि एका फोनमध्ये या 56 इंचाच्या छातीमध्ये 5 आणि 6च्या मध्ये टिंब लागलं आणि हिब्बर 5.5 इंचाच्या छातीच्या माणसानं सिंदूर ऑपरेशन बंद केलं आणि नरेंद्र आपला सिलेंडर झाला. मित्रो हे सांगत असताना दुःख होत आहे. लढाई थांबली तर थांबली. पुढे गेल्यानंतर एक ट्रेड डील नावाची एक भानगड आणली आणि ते ट्रेड डील काय आहे? अमेरिकेचा माल हा कुठलेही आयात मूल्य न ठेवता भारताच्या बाजारपेठात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मका आहे, त्यानंतर सोयाबीन आहे, कापूस आहे आणि सर्व फळ आहे. त्याच्या पाठोपाठ डाळी येणार आहे, तेल बिया येणार आहे, साखर येणार आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्या संसाराचं वाटोळं करण्याचं आणि आपल्या संसारावरून वरंटा फिरवण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि आज याचा फटका हा भारतीय समाजाला आणि शेतकरी समाजाला बसला आहे. आज आपण जर संघर्ष केला नाही, आज शेतकऱ्यांनी जर लढा पुकारला नाही, तर आपल्याला देशोधडीला लावण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे. आणि आज याचा निषेध म्हणून ही पदयात्रा आज सकाळपासून आम्ही काढली आहे. तर मी जास्ती बोलणार नाही. आपल्याला जे सांगितलं होतं मुद्द्याचं बोलायचं आणि पकडून ठेवायचंय. आजची पदयात्रा झाली, विषय संपला असं नाही. तर हिंगोली हा काँग्रेसच्या दृष्टिकोनातून आमचा थोडा अडचणीत आलेला जिल्हा आहे. मात्र ज्या जिल्ह्यात आम्ही अडचणीत आहोत त्या जिल्ह्यात जर एवढी मोठी पदयात्रा होतीये, याचा अर्थ काय की देशाचा माहोल आता बदललेला आहे आणि आता कार्यकर्ता आणि आता शेतकरी शांत बसण्याकरता हा तयार नाही. मी माझ्या हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांचं तमाम पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की मूळ मुद्द्याला हात घालून आज त्यांनी या पदयात्रेचं आयोजन केलं. या पदयात्रेच्याबद्दल आपलं अभिनंदन. मात्र आगामी काळात ही जबाबदारी आपल्याला सर्वांना टिकून ठेवायची आहे. आज चाललो म्हणजे आज आपलं काम संपलं नाही, तर आज आपलं काम सुरू झालं आहे आणि या मुद्द्याला आपल्याला बांधील राहत असताना पुढे जायचंय. आज ही पदयात्रा या ट्रेड डील कॅन्सल करण्याच्या अनुषंगानं पहिली पदयात्रा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आहे. आम्ही जिल्ह्यात जाणार आहोत, आम्ही तालुक्यात जाणार आहोत आणि या एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून जो करार झालेला आहे, जे डील झालेलं आहे, हे डील रद्द करा ही आमची मागणी आहे. त्यामुळे ट्रेड डील रद्द करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,
सातबारा कोरा करा आणि सातबारा कोरा करणे संपूर्ण कर्जमाफी आम्हाला हवी आहे. देवेंद्र फडणवीस तुम्हाला आम्ही फसवणीच म्हणतो, कारण तुम्ही जे बोलता ते कधीच तुम्ही करत नाही. त्यामुळे तुमची 2 दिवसापूर्वीची झालेली कर्जमाफीची घोषणा ही शेतकरी म्हणतात की लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही. आणि ते सांगत असताना हे म्हणतात की पहिले आमच्या शेतमालाला भाव द्या, पहिले अमेरिकेची ट्रेड डील रद्द करा आणि मग काय कर्जमाफीचं असेल ते तुम्ही बोला. ही आता शेतकऱ्यांनी घेतलेली जी भूमिका आहे या भूमिकेचं समर्थन करत असताना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे आणि ट्रेड डील रद्द झालेच पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही कार्यकर्ते काँग्रेसचे शेतकऱ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून पुढे निघालेलो आहोत. ही असणारी आजची आमची भूमिका आहे. जाता जाता एवढं सांगेल की एक कारस्थान नव्हे तर हे कशासाठी चाललंय तर अडाणी आणि अंबानी या 2 जणांना खुश करण्याकरता आपल्या देशाचा कारभार चालतोय. कष्टकऱ्यांकरता, शेतकऱ्यांकरता, सर्वसामान्यांकरता, वंचितांकरता, आदिवासींकरता, मागासवर्गीयांकरता, ओबीसींकरता, ओपनकरता, मराठ्यांकरता, मुस्लिमांकरता कोणासाठी नाही आपल्याला आपसात लढवायचं आणि खुशाल आपल्या टाळूवर लोणी खायचं. ही भूमिका आज केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या सरकारने कुठेतरी स्वीकारलेली आहे. आपल्याला एक अजून एक या अडाणी आणि अंबानीचं सरकार कसं आहे त्याचंही उदाहरण सांगतो. शक्ती महापीठ नावाचा एक मार्ग काढला जातोय. कुठून निघतोय तर नागपूरपासून गोव्यापर्यंत, मराठवाड्यातून जातोय, विदर्भातून जातोय, पश्चिम महाराष्ट्रातून जातोय, कोकणातून जातोय. अरे गोव्याला कोणतीच शक्ती प्यायला आम्हाला तुम्ही पाठवणार आहात. ड्रगच्या फॅक्टऱ्या काढून तुमचं समाधान झालं नाही का? या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शेताच्या जवळ त्यांच्या भावाच्या शेतात ड्रगची फॅक्टरी सापडते, त्यांना निर्दोष सोडून दिलं जातं. आकार निर्माण होतात, खोक्या निर्माण होतो, गोयतागाळ निर्माण होते. आज गुंडागर्दी चालू आहे आणि शोषण आणि भ्रष्टाचाराने परमसीमा गाठलेली आहे. आणि यातला सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे कोणता तर हा शक्ती महापीठ म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. 88,000 कोटीचा हा रस्ता आहे. समृद्धी महामार्गातून त्यांनी 20,000 कोटी खाल्ले आणि आता या शक्ती महापीठ मार्गातून पुन्हा मोठा डल्ला हा 40,000 कोटीचा डल्ला मागण्याच्या तयारीत हा देवेंद्र फडणवीस सरकार आहे. एवढा भ्रष्टाचाराचा पैसा कमवायचा आणि 50 खोके एकदम ओके सारखे नारे देत असताना पैसा फेक, तमाशा फेक म्हणून नागरिकाला नाचवायचं आणि नागरिकांना म्हणायचं की नाच मेरे बुलबुल की पैसा मिलेगा. काय कोण कारस्थान चाललंय, काय चाललंय हिंगोली जिल्ह्यात? हिंगोली जिल्ह्यात भ्रष्टाचार कसा आहे? रेतीचा भ्रष्टाचार, वरलीचा भ्रष्टाचार, गुटख्याचा भ्रष्टाचार आणि हे करणारे कोण? तो गली गली में शोर है, सत्तर में जो लोग है वो चोर है. आमदार लोग भी चोर है, खासदार भी चोर है और मोदी भी चोर है, फडणवीस भी चोर है. ही आज असणारी परिस्थिती आहे आणि या चोरीचा सगळ्यात मोठा डल्ला हा शक्ती महापीठ आहे. शक्ती महापीठाची मागणी नाही, इथून जाणारा तेवढा ट्रॅफिक नाही महाराष्ट्रात कोणासाठी तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री झाले. वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री राहू नये अशा प्रकारचे संकेत आहेत. मात्र हे पालकमंत्री राहिले गडचिरोलीचे आणि तिथल्या आदिवासींच्या हक्कावर गडा आणत असताना जंगलाची कत्तल करत आहेत आणि त्या ठिकाणी जमिनीतलं जे खनिज आहे, आयर्न ऑर जे लोखंड जे आहे, जे जगातलं उत्तम लोखंडापैकी एक आहे, त्याचं उत्खनन सुरू केलेलं आहे आणि तिथून लोखंड काढायचंय, ट्रकमध्ये भरायचंय आणि शक्ती महापीठाने समुद्रापर्यंत बंदरापर्यंत पाठवायचंय. ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक कंपनी आली होती. भारतातला कच्चा माल विदेशात पाठवायची, विदेशाचा पक्का माल भारतात आणायची. ही देवेंद्र फडणवीसचं सरकार ही ईस्ट इंडिया कंपनीची अवलाद आहे. या देशातला, या महाराष्ट्रातल्या, भारतातला, छत्तीसगडचा, ओडिशाचा, महाराष्ट्राचा जो खनिज आहे ही बाहेर विदेशामध्ये एक्सपोर्ट करण्याच्या अनुषंगाने शक्तीपीठ महामार्ग होत आहे. हा शक्तीपीठ महामार्ग पाहिजे का आपल्याला? हा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको. हा अमेरिकन ट्रेड डील आम्हाला नको. ही फसव कर्जमाफी आम्हाला नको. आम्हाला काय हवंय? आम्हाला स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी हवी आहे. आम्हाला शेतमालाला भाव हवे. आम्हाला
डिझेलमध्ये, पेट्रोलमध्ये, खतामध्ये, बी बियाण्यांमध्ये आम्हाला सवलती त्यामध्ये आम्हाला हव्या आहेत. आम्हाला संपूर्ण कर्जमाफी पण हवी आहे. आम्हाला रोजगार हवा आहे. आम्हाला महिलांची सुरक्षा हवी आहे. आम्हाला इमानदारी हवी आहे. या बैमान सरकारवर आता आमचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे सरते शेवटी एवढंच सांगतो, आज हिंगोलीच्या गांधी मैदानातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज देशाच्या संसदेचं अधिवेशन पुन्हा सुरू झालंय, महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू झालंय. त्यामुळे या दोन्ही अधिवेशनांना आज गांधी मैदानातला आमचा हिंगोलीचा जो कास्तकार आहे, हा कास्तकार आमच्या मागण्या मान्य करा ही अर्थात या सरकारने ऐकावी अशा प्रकारची सत्तेशेवटी विनंती करतो. अन्यथा आम्ही यांना वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही हा अंतिम शब्द आपल्याला देतो. असा कसा देत नाही ही राहुल गांधींच्या नेतृत्वात हे शब्द खरे करून दाखवू अशी आपल्याला ग्वाही देतो. या कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनामध्ये माझे सहकारी सचिन नाईक जी असतील, कांबळे जी असतील आणि सर्वांच पुनश्च एकदा मी त्यांच्या अभिनंदन करतो. आणि ह्या दर आठवड्याला आपल्याला अशाच पद्धतीनं लोकांमध्ये मिळून मिसळून या स्वरूपाच्या कार्यक्रमातून पुढे जायचं आहे ही मनोभावना नव्हे तर ही घोषणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो. आणि जोपर्यंत आपण अमेरिकन ट्रेड डील रद्द होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचं नाही ही आपल्या सर्वांना आन घालतो. थांबतो. जय बळीराजा. धन्यवाद.